आणि आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारकडून आज शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे। शेतकऱ्यांना मदत मिळायला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्याच दिवशी 316 कोटी रुपये जमा। शासनाने जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या नुकसानापोटी 8,500 रुपये इतकी मदत जाहीर केली होती। ती मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागली। पीक विमा आणि अतिवृष्टी ज्या शेतकऱ्यांची झाली आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे आणि नुकसान झालं असेल आणि पीक विम्याचे जे शेतकरी आतुरतेने वाट बघत असेल त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वाची बातमी आणि आनंदाची बातमी आता समोर आली। बघा, राज्य मंत्रिमंडळाची बैठक आताच पार पडली। यामध्ये आता बघा तुम्हाला मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी आता 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे सकाळपासून वाटप करण्याचे आदेश देण्यात आले। सकाळपासूनच अनेक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे देखील जमा होण्याला सुरुवात झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आदेश सकाळीच देऊन टाकलेले आहे। आता बघा, तुमच्या खात्यामध्ये मंगळवार आणि बुधवार या दोन्ही दिवशी तुमच्या खात्यामध्ये अतिवृष्टी असो किंवा पीक विमा असो दोन्ही पैसे आता तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार। मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिला। गेल्या आठवड्याभरापासून आता पीक विम्याचे आणि अतिवृष्टीचे पैसे इथं शेतकऱ्यांचे थकीत होते, परंतु शेतकऱ्यांना जमा झाले नव्हते। आता त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 30% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले। याबद्दल महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला की तुम्ही त्या ठिकाणी पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे सरकारकडे का बरं टाकत नाही? तर त्यांनी सरकारने आता उत्तर दिलेलं आहे की बघा 14 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर म्हणजे मंगळवार आणि बुधवार हे तुमच्या खात्यामध्ये पैसे 2 दिवसामध्ये वाटप होऊन जाणार। 36 जिल्ह्यांमध्ये पूर्णपैकी हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, परंतु सर्व शेतकऱ्यांना काही कामे इथं करून घ्यावं लागणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी आता त्वरित हे कामे केले नसतील तर त्यांनी हे कामे करून घ्यायचे। कोणते ते कामे असणार आहे लगेच सांगतो। बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा शेतकऱ्यांचं 2022 पासून तर 24 पर्यंत जो काही रखडलेला शेतकऱ्यांचा पीक विमा आहे तर तो 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता टाकण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी आता दिलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, 30% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्याला सुरुवात झालेली आहे। राहिलेल्या 70% शेतकऱ्यांच्या खात्यावरती लक्षात ठेवा मंगळवार आणि बुधवार तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, अशी माहिती आता त्यांनी दिली। रोज शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत। बघा तुमच्या खात्यामध्ये 14 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबरला तुम्हाला पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार, अशी माहिती त्यांनी दिली। बघा शेतकरी मित्रांनो, या 12 जिल्ह्यांमध्ये आता हे पैसे वाटप करण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिला। आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी दिवाळी निमित्त ही माहिती देण्यात आलेली आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी दिवाळी निमित्त आता सरकारने बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा शेतकरी गेल्या आठवड्याभरापासून इथं तक्रार करत होते, म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे इथं त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्या खात्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18,000 कोटी रुपयांची निधी आता त्यांनी दिलेली आहे। आता अतिवृष्टी असो किंवा पीक विमा असो सर्व तुमच्या खात्यामध्ये एकत्रित जमा होण्याचा आदेश त्यांनी दिलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा मुख्यमंत्री साहेबांनी हे पण सांगितलं की 2022 पासून तर 24 पर्यंतचा जो काही रखडलेला पीक विमा थकीत होता त्यांच्यासाठी आता सरकारने बघा 31,628 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते। म्हणजेच की आधीचे 18,000 कोटी रुपये या ठिकाणी आता 31,628 रुपये कोटी इथं मंजूर करण्यात आले। आता अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांच्यासाठी ही मंजुरी देण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि दत्तात्रय भरणे कृषी मंत्री यांनी सांगितलेली माहिती असणार आहे। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, परंतु काही कामे आता शेतकऱ्यांना करावे लागणार आहे। ते कोणती कामे असणार आहे, कोणता फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे आणि संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक माहिती तुम्हाला भेटत राहणार। तर चॅनलला आधी नक्की सबस्क्राईब करा। बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं, तर मग आता शेतकरी आतुरतेने दररोज वाट बघत होते। पीक विमा येईल, आज येईल, उद्या येईल, परवा येईल, अतिवृष्टीचे पैसे येतील, परंतु शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते। काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे बँकेत मिळाले, तर काही शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले, तर मग काही शेतकऱ्यांना मिळाले नाही। बघा शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा हेक्टरी आता 20,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे आणि अतिवृष्टीचे दोन्ही मिळून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार, अशी सरकारच्या माध्यमातून माहिती सांगण्यात आली। म्हणजे मंगळवार आणि बुधवार या दोन्ही दिवसमध्ये तुम्हाला कंटिन्यू वाटप चालणार आहे। म्हणजे 14 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येऊन जाणार, अशी माहिती त्यांनी सांगितली। स्वतः हा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी देऊन टाकलेला आहे। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ भेटणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही, तर बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात ह्या कोणत्या
तालुक्यात कोणत्या गावामध्ये हा लाभ मिळणार हे देखील महत्त्वाचं असणार आहे। संपूर्ण सविस्तर यादी मी तुम्हाला आज लाईव्ह आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, रखडलेले आणि अतिवृष्टीचे जे काही पीक विमे होते आणि जे काही अतिवृष्टीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा जिथं नुकसान भरपाई बाकी होती त्या शेतकऱ्यांना आता पैसे मिळाले नाहीत। फक्त 30% शेतकऱ्यांना पैसे मिळाले आणि उरलेले 70% शेतकऱ्यांना लक्षात ठेवा, म्हणजे मंगळवार आणि बुधवार 14 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर या दिवशी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना आजपासून सुरुवात झालेली आहे। आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळून जाणार आहे। 22 जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण होणार, त्यामुळे कोणकोणत्या 22 जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये गावांमध्ये हे पैसे मिळणार आहे हे देखील तुम्हाला लक्षपूर्वक यादीला बघायचं, तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे। बघा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमीच आपल्याला म्हणावं लागणार आहे, कारण की भरपूरसे शेतकरी आतुरतेने वाट बघत होते, परंतु त्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे मिळाले नव्हते। तर त्या शेतकऱ्यांसाठी 18,000 कोटीची निधी आता सरकारने मंजूर केली आणि भरपूरसे पैसे सरकारने मंजूर केलेले आहे। आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार, परंतु काही ठराविक कामे शेतकऱ्यांना करावे लागणार आहे, तरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार, अन्यथा त्यांना देखील पैसे मिळणार नाही। तर कोणते ते त्यांना कामे करून घ्यावे लागणार आहे, जेणेकरून त्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सरकारने आता काही ठराविक कामे तुम्हाला सांगितलेली आहे। तर बघा सरकारने आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची यादी इथं जाहीर केली। बघा नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर, सोलापूर, अकोला, अमरावती, बीड, सातारा, सांगली, जालना, नंदुरबार, नांदेड, त्यानंतर बुलढाणा, त्याचबरोबर लातूर, हिंगोली, परभणी, तर या सर्व जिल्ह्यांसाठी आता सरकारने पैसे मंजूर केले। परंतु बघा या सर्व जिल्ह्यातील जे काही तालुके असतील आहे तर त्या भरपूरशा तालुक्यामध्ये वाटप झालं नव्हतं, फक्त काही ठराविक त्यामधल्या जिल्ह्यातल्या तालुक्यामध्ये जे पैसे वाटप झालेले होते त्या तालुक्यामध्ये भरपूरशा, जसं की एका जिल्ह्यामध्ये आता जितके काही तालुके असतील त्या पूर्ण तालुक्यामध्ये पैसे मिळाले नव्हते। काही तालुक्यांमध्ये पैसे वाटप झाले होते, तर ज्या तालुक्यामध्ये पैसे मिळाले नव्हते त्या सर्व तालुक्यांमध्ये आता हे पैसे मिळणार अशी माहिती आता सरकारने सांगितलेली आहे। बघा सर्व जिल्ह्यांमध्ये हे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार त्यांनी सांगितलं, आणि भरपूरशा जिल्ह्यांमध्ये आणि भरपूरशा तालुक्यांमध्ये पैसे मिळायचे अजून पण बाकी आहे। तो बघा आता तुम्हाला 14 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर म्हणजेच आजपासून तुम्हाला पैसे मिळणार आहे, तर उद्यापर्यंत देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार त्यांनी सांगितलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता तुमचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असेल आणि पीक विम्याची तुम्ही रखडलेले जे काही दावे असणार आहे, जे काही थकीत पीक विमा असणार आहे त्याची तुम्ही वाट बघत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, फक्त तुम्ही फार्मर आयडी काढली नसेल तर काढून घ्या, कारण की बघा आता सरकारने फार्मर आयडी अनिवार्य शेतकऱ्यांसाठी केलेली आहे। भरपूरशा शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली, तर एक्नॉलेजमेंट त्यांनी तिथं दाखवलेला आहे, परंतु त्यांनी फार्मर आयडी नंबर त्यांना माहिती नाही, तर तो फार्मर आयडी नंबर तुम्ही काढून घ्या। आणि खास करून बघा तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक खातं लिंक करून घ्या आणि आधार कार्ड तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे। बघा भरपूरसे चेंजेस आपल्या बॉडीमध्ये होत असते, बायोमेट्रिक असेल, ठसे असेल आणि आयरिस असेल, तर हे जे काही चेंजेस असणार आहे तर ते चेंजेस आपल्या 10 वर्षे 5 वर्षानंतर होत असते। ते आधार कार्ड तुम्हाला लवकरात लवकर अपडेट करून ठेवायचं आहे, तुमच्या बँक खात्याला लिंक करून घ्यायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर त्याला लिंक करून घ्यायचा आहे, म्हणजे संपूर्ण सविस्तर माहिती हे तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला येऊन कळणार आहे। तर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल, अतिवृष्टीचे पैसे तुम्हाला मिळाले नसेल, तर येत्या 1 ते 2 दिवसामध्ये आजपासून तुम्हाला सुरुवात झालेली आहे, तर 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जाणार। तर अशा पद्धतीची माहिती आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।